हॅलो, मी आरती सोनवणे तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे बुधवार आणि इकडे माझी संध्याकाळची जेवणाची तयारी चालली. घरी पाहुणे आलेत, माझ्या मावस सासूबाई आलेत आणि मामा आलेत. तर बोले चिकनचंच कालवण करते आणि आज चिकन माझ्या दिरांनी आणून दिले. गावावरून मावशी आल्या म्हणून त्यांच्यासाठी माझ्या दिरांनी आणून दिलं चिकन. तर मावशी आणि सासूबाई माझ्या बाहेर गेल्या होत्या, तोपर्यंत मी चिकन वगैरे शिजवून ठेवलं. मसाला वगैरे वाटून ठेवलं, सर्व तयाऱ्या करून ठेवल्या. का आता मावशी तिखट जास्त खात नाही म्हणून मी काय कालवण टाकलं नाही, त्यांनी आल्यावर कालवण टाकलं. तोपर्यंत मी शिजून वगैरे छान ठेवलं होतं. बघा छान रस्सा वगैरे आलाय चिकनला. त्यांचं जेवण जास्त तिखट नसतं. इकडं माझी लेक चालली मामाकडं आणि मामा मामीकडे जायचं बोलव, तिला लय आनंद होतो. तोपर्यंत इकडे जेवण वगैरे सर्व झालेलं, कालवण पण टाकून झालं मावशीचं. सासूबाईने दादरवरून भाज्या आणल्या होत्या, मेथीची भाजी, कोथिंबीर, ते साफ करत बसल्यात. आणि इकडे मामा पण आलेत, मामांबरोबर गप्पा मारतात आहे. आणि 2 दिवस झाले पाऊस एवढा पडतोय का विचारायला नको. पाऊसचा पाऊस आणि वारा पण. त्या पावसामुळे काय कपडे सुकाणी म्हणून मी घरभर सगळे कपडे सुकायला ठेवले. इकडे मावशी भाकरी करतात ते बाजरीच्या, त्या खूप छान करतात, मोठ्या मोठ्या. त्या बोला द्या मी करते पटापट मोठ्या मोठ्या भाकरी. इकडे ना आईने गाय गडबडीमध्ये मी अक्षी उलटी घातली म्हणून आम्ही सर्व त्यांना हसत होतो. नंतर दोघे बहिणी मिळून बघा कशा बाजरीच्या भाकरी करतात ते. मी बोले दोघे बहिणी मिळून करतात ते करू दे, मी त्यांचा व्हिडिओ बनवत होते. बोले तेवढीच आठवण त्यांच्या आणि त्यांच्या गप्पा पण चालल्या होत्या. मावशी काय सकाळी जाणारच होत्या. बोले दोघी जणी बहिणी बोलत बोलत काम करतात तर करू दे आपलं. तर मी इकडे सॅलेड कापायला घेतलं, कांदा, टमाटा, काकडी. इकडे माझा कांदा, टमाटा, लिंबू सगळं कापून झालं. नंतर मी जेवणाची तयारी करून घेतली. जेवण वगैरे सगळं खाली घेतलं. सर्व जेवायला बसतात ते. बघा भाकरी, बघा मावशीच्या भाकरी छान मोठ्या मोठ्या असतात म्हणून मावशी बोलल्या मी भाकरी करते. आणि इकडे साईला खुशी झाली कारण त्याला वाटते उद्या शाळा बंद असणार आहे, पण शाळा बंद नाहीये, शाळा चालू आहे. नंतर सर्व जेवायला बसले. सगळे जेवतात तोपर्यंत मी किचन वगैरे साफ करून घेतलं. माझं जेवण झालं होतं, मी लवकर जेवते. नंतर मावशी आणि आई पण जेवायला बसल्या. जेवण झालं, इकडे यांच्या गप्पा चालल्या. इकडे मावशीला उद्या जायचंय म्हणून मावशीच्या गाडीचं रिझर्वेशन करतात हे. खुर्ची बुक केली आणि आली पाचची बांगायला म्हणून पाचची केली नाही मग तुम्ही पाचची खुर्ची केली. इकडे बघा आईला पण तीच आठवते. जेवणाच्या अगोदर मिशेरी लावायची, जेवण झालं का मिशेरी लावायची. मिशेरी लावली का कशी त्यांना पॉवर येते काम करण्याची. ते बघा पुढे आपल्याला पाचच्या आपल्याला भीमाशंकर गाडी यायची. भीमाशंकर आहे ना हौशी हा चल चला आले पूर्ण भीमाशंकर आहे ना माझी रिंगटोन अशी करून ठेवायची आहे. रिंगटोन गेली आज एवढा वारा सुटलाय ना का वाऱ्यामुळे दरवाजा साईला लागला जोरात पाटणी. आणि इकडे बघ, इकडे मावशीचं पण चालू झालं मिशरी घासायचं. या दोघ्या बहिणींना नुसतं मिशरी पाहिजे नाही. जेवायच्या अगोदर मिशरी, झोपायच्या अगोदर मिशरी, मिशरीशिवाय यांना काम नाही होत. मग मिशरी लावत लावत भावाला सोडायला आले. बाय 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 बाय. चल मामा जा समोर संतोष जा बाय बाय. हा मामा वगैरे गेले. इकडे बघा आईने मावशीला काय काय आणले. मशरूम, मावशीला मशरूमची भाजी खूप आवडते आणि बारीक मेथीची भाजी. गावी नाही भेटत जास्त करून मशरूम आणि मेथीची भाजी, म्हणून त्या इथूनच घेऊन जातात आल्यावर. चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि पाठीमागं कपडे ते दुर्लक्ष करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.